बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। गॅस काळाबाजार व निकृष्ट रेशन विरोधात कवठे महाकाळात उग्र आंदोलनाची हाक। 3000-4000 लाख गॅस विक्री। रिपब्लिकन कामगार सेनेचा 13 एप्रिलला चुली पेटवून निषेध। गॅस तुटवडा आणि निकृष्ट धान्य विरोधात प्रशासनाला अल्टिमेटम। सामान्य जनतेचा संताप उसळला। तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन जाहीर। मागण्या मान्य नाही तर चुली पेटवून आंदोलन, कामगार सेनेचा इशारा। कवठे महाकाळ तालुक्यात गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असून तब्बल 3000 ते 4000 दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। यामुळे गरीब व कामगार वर्ग अधिक संकटात सापडला आहे। त्याचबरोबर पुरवठा विभागामार्फत वितरित होणारे रेशनिंग धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। खाण्यायोग्य नसलेले धान्य देऊन प्रशासन जनतेशी अन्याय करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या सर्व प्रकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। रिपब्लिकन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशावरून दिनांक 13/4/2026 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर चुली पेटवून स्वयंपाक करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित मान्यवर प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने, युवक जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ वानखडे, संपर्क प्रमुख सुनीलभाऊ खोत, सिद्धनाथ माने, जालिंदर मोहिते, संजय सणदी, आलोक कांबळे, मंथन लोंढे, आकाश लोंढे, अमोल वाघमारे, राकेश शिंदे, उज्ज्वला धोत्रे, संजना आठवले, शबाना पटेल, छाया कांबळे, रेश्मा वानखडे, सविता शंकरदादा माने, संगीता माने, गौतम कांबळे, विशाल करपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा व निकृष्ट रेशन धान्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा। गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या गॅस सिलेंडरवाल्यांच्या मुंडक्यावरती तलवार फिरलीच पाहिजे, फिरलीच पाहिजे, फिरलीच पाहिजे। गोरगरिबावर अन्याय करणारे सिलेंडर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मुंडक्यावर तलवार फिरलीच पाहिजे, फिरलीच पाहिजे, फिरलीच पाहिजे। आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं कवठे महाकाळ येथे गॅस सिलेंडर ज्या तुटवडा आज होत आहे त्या संदर्भात आज एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये तालुक्यामध्ये जे रेशनचं गहू आहे किंवा रेशन आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं दिलं जाते। या निषेधार्थ आणि गॅस सिलेंडर मागील त्याला गॅस सिलेंडर द्यावा या मागणीसाठी येणाऱ्या 13 एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयासमोर चुली पेटून आंदोलन करणार आहे। त्या आंदोलनासंदर्भात आज निवेदन देण्यात आलेलं आहे तर नायब तहसीलदार यांना, आणि या दृष्टिकोनातून जर यांनी या मागण्या मान्य नाही केल्या तर इथल्या जनतेचा जो आक्रोश आहे तो आक्रोशाला या लोकांना बळी पडावं लागेल, या लोकांना त्या आक्रोशाला सामोरे जावं लागेल। आणि या मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य होऊन कवठे महाकाळ शहर तसे तालुक्यातल्या सर्व लोकांना लवकरात लवकर गॅसची पुरवठा केला जाईल अशा विश्वास आहे। परंतु जर नाही तसं झालं तर सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सामील होऊन 13 तारखेला साधारण 10 वाजता तहसीलदार कार्यालय कवठे महाकाळच्या समोर आपले हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन जास्तीत जास्त लोकांनी येऊन सक्सेस करावं एवढी विनंती करतो आणि मी इथंच थांबतो। सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।